तुमच्या राशीनुसार कोणते एक कर्म तुमची पुण्याची शिदोरी रातरात संपवतं. 12 राशींची एक चूक जी निसर्ग कधीच माफ करत नाही. आपण अनेकदा विचार करतो की मी खूप पूजापाठ करतो, दानधर्म करतो, तरीही अचानक माझं नशीब का फिरतं? कामे का अडकू लागली? ज्योतिषशास्त्र आणि कर्मसिद्धांतानुसार प्रत्येक राशीसाठी एक असं विशिष्ट निषिद्ध कर्म असतं, जे केल्यास त्या राशीचं सर्व पुण्य हे रातोरात नष्ट होतं आणि चांगला चालू असलेला काळ देखील अचानक संघर्षात बदलतो. तुमच्या राशीसाठी ते विनाशकारी कर्म कोणते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. मेष, सिंह आणि धनुरास. अहंकारातून केलेला गरिबीचा किंवा कष्टाचा अपमान. या अग्नितत्वांच्या राशी स्वकर्तृत्वावर मोठे यश मिळवतात, पण जेव्हा यशाची हवा या राशीच्या लोकांच्या डोक्यात जाते आणि तुम्ही एखाद्याच्या गरिबीची थट्टा उडवता, कोणाच्या कष्टाला कमी लेखता किंवा हाताखालच्या माणसांचा, कामगारांचा विनाकारण अपमान करतात, तेव्हा तुमचा ऱ्हास सुरू होतो. साक्षात शनिदेव हे कर्माचे आणि कामगारांचे कारक आहे. तुम्ही एखाद्या दुबळ्या व्यक्तीला अहंकाराने दुखवले की तुमचा सूर्य आणि मंगळ दूषित होतो. त्यानंतर तुमची यश, सत्ता, पैसा अशा काही कारणांनी खाली येतो की तुम्हाला सावरण्याची संधी देखील मिळत नाही. वृषभ, कन्या आणि मकर रास. हक्काचे पैसे बुडवणे किंवा श्रमाचा मोबदला न देणे. पृथ्वी तत्वाच्या या राशी पैशांची उत्तम जाण असते, पण जेव्हा तुम्ही एखाद्याचे हक्काचे पैसे बुडवता, कुणाचा वाटा हिसकावून घेतात किंवा एखाद्याने तुमच्यासाठी केलेल्या कष्टाचा योग्य मोबदला देण्यास टाळाटाळ करता, तेव्हा तुमचं सर्वात मोठं आर्थिक पतन सुरू होतं. दुसऱ्याचा घाम वाळण्यापूर्वी त्याला त्याचे पैसे न दिल्यास, फसवणूक केल्यास, पैसा साठवल्यास तुमचा शुक्र आणि बुध शापित होतो. अशा कर्मातून आलेला पैसा घरात भयंकर आजारपण, कायदेशीर अडचणी आणि व्यसने घेऊन येतो. तुमची सर्व बचत एका झटक्यात संपवतो. जानेवारी ते डिसेंबर 2026 मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. मिथुन, तुळ आणि कुंभ. खोटे आरोप आणि इतरांचं मन दुखावणे. वायू तत्वाच्या या राशींकडे शब्दांची आणि बुद्धीची ताकद असते, पण जेव्हा तुम्ही मत्सरापोटी किंवा रागाच्या भरात एखाद्यावर खोटे आरोप करता, अफवा पसरवता किंवा कुणाच्या पाठीमागे त्याची निंदा करून समाजात बदनामी करता, तेव्हा तुमचं नशीब पूर्णपणे थांबतं. शब्द हे ब्रह्म आहेत आणि कुणाचे चारित्र्य मलिन करणं हे सर्वात मोठं पाप आहे. असं केल्याने तुमचा राहू आणि केतू भयंकर बिघडतो. परिणामी भविष्यात तुमच्यावरही असेच मोठे खोटे आरोप लागतात. लोक तुमच्यापासून दूर जातात आणि तुमची समाजात विनाकारण नाचक्की होते. वृश्चिक आणि मीन. भावनिक फसवणूक आणि खऱ्या प्रेमाचा खेळ. जलतत्वाच्या राशी भावनांचे प्रतिनिधित्व करतात, पण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या खऱ्या प्रेमाचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेता, कुणाच्या तरी भावनांशी खेळून त्यांना वाऱ्यावर सोडता किंवा खोटे अश्रू ढाळून स्वतःचा स्वार्थ साधतात, तेव्हा तुमचे संपूर्ण आयुष्य शापित होतं. कुणाचं तरी निर्दय हृदय तोडल्याचा शाप थेट तुमचा चंद्र आणि गुरु ग्रहाला लागतो. या कर्मामुळे तुम्हाला भविष्यात पैशांची कमी पडत नाही, पण तुम्हाला खऱ्या प्रेमासाठी आणि मानसिक शांतीसाठी आयुष्यभर तडफडावं लागतं. तुम्हाला कधीच कुणाची खरी साथ मिळत नाही. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.